मराठा आंदोलक मनोज जरांगे आज नाशिक आणि अहमदनगर दौऱ्यावर. संगमनेरमधल्या राजा मैदानावरती सभेचं आयोजन. सभांना गर्दी करा पण कुणालाही इजा होऊ देऊ नका, काळजी घ्या, मनोज जरांगेंचं आवाहन. त्र्यंबकेश्वर दौऱ्यादरम्यान जखमी समर्थकांची केली विचारपूस. कुणावरही अन्याय न करता मराठ्यांना आरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी. या संदर्भात युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती लक्ष केंद्रित करण्याची तरुणांची मागणी. रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेदरम्यान तरुणांची रोहित पवारांकडे मागणी. मराठा समाजाला ओबीसीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकरांची प्रतिक्रिया. तर मनोज जरांगेंनी गरीब मराठ्यांना एकत्र करून वादळ निर्माण केलंय. आनंदराज आंबेडकरांचा निशाणा. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी. 2 सत्रात सुनावणी पार पडणार असून 24 नोव्हेंबरपर्यंत सलग सुनावणी घेतली जाईल. शरद पवारांच्या वाढदिवसाला नागपूरमध्ये इंडिया आघाडीची सभा. उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळेंसह राज्यातले काँग्रेस नेते उपस्थित राहणार. सभेतनं विदर्भातील इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न. भाजप म्हणजे भारतीय जुगार पार्टी. भाजपसारखी दुसरी भ्रष्ट पार्टी देशात नाही. संजय राऊतांचा भाजपवरती घणाघात. आमदार नितेश राणेंविरोधात माझगाव दंडाधिकारी कोर्टाकडनं जामीनपात्र वॉरंट जारी. 15 डिसेंबरच्या पुढच्या सुनावणीमध्ये कोर्टात हजर राहून जामीन घेण्याची मुभा. खासदार संजय राऊतांच्या तक्रारीवरनं अब्रूनुकसानीची ही केस दाखल झाली आहे. प्रदूषणाच्या प्रश्नावरनं सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि पंजाब सरकारला सुनावलं. राजकारण विसरा, दुष्परिणामांचा विचार करा, या शब्दात सर्वोच्च न्यायालयानं फटकारल्याचं कळतंय. असोसिएटेड जनरल्स लिमिटेड आणि यंग इंडियन कंपनीची 752 कोटींची मालमत्ता जप्त. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीची कारवाई. यंग इंडियन कंपनीमध्ये राहुल गांधींचे 38% शेअर्स. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या प्रदर्शनाचं उद्धव आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन. डॉक्टर रमाकांत पांडा यांनी काढलेल्या खास वाईल्ड लाईफ फोटोचं उद्धव ठाकरेंकडनं भरभरून कौतुक. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या प्रदर्शनातील एका फोटोवरनं ठाकरेंची भाजपवरती टीका. एक वेळ होती जेव्हा कमळाबाईसोबत वाघ होता, उद्धव ठाकरेंचा टोला. लातूरच्या ट्युशन एरियामध्ये पोलिसांचं संयुक्त कोम्बिंग ऑपरेशन. या भागातल्या असामाजिक तत्वांवरती वचक बसावा यासाठी पोलिसांची कारवाई. 33 रोड रोमियोंवरती प्रतिबंधात्मक कारवाई. 115 पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांकडनं लातूरमध्ये कोम्बिंग ऑपरेशन. ऑपरेशन दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या आणि गुंडगिरी करणाऱ्यांवरती कारवाई. MV ऍक्टच्या 188 केसेस दाखल. तर 1,37,000चा दंडही वसूल. ई चलान दंडाची थकबाकी 20,000 रुपयांपेक्षा अधिक असल्यास आरोपपत्र दाखल करण्यास सुरुवात होणार. वाहनधारकांना तातडीनं दंड भरण्याच्या सूचना. दिवाळीच्या सुट्टीत एसटी उत्पन्नाचे अनेक विक्रम. 20 नोव्हेंबरला एसटीच्या इतिहासातील विक्रमी 37 कोटी 63 लाखांचं उत्पन्न. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार कार्तिकी एकादशीची महापूजा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. पंढरपूरमध्ये मराठा समाजाचं आंदोलन मागे. मराठा समाजानं दिलेल्या 5 मागण्या प्रशासनाकडनं मान्य. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंदोलकांना भेटणार. कार्तिकी वारीसाठी यंदा पहिल्यांदाच QR कोडचा वापर करून ऑनलाईन बंदोबस्त. QR कोडच्या माध्यमातून पोलिसांना ऑनलाईन सूचना दिल्या जातील. कार्तिकी यात्रेसाठी 4,000पेक्षा अधिक पोलीस तैनात असतील. कार्तिकी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीकडनं 10 लाख बुंदीच्या लाडूंची तयारी. यंदा दर्शन रांगेतल्या भाविकांना मंदिराकडनं मोफत भोजन सेवा. कार्तिकी वारीला पंढरीच्या दारी 11 लाख वारकऱ्यांची आरोग्य तपासणी होणार. गरज पडल्यास पुढच्या सर्जरीची सोय मोफत केली जाईल. पुणे परिमंडळ उपसंचालक डॉक्टर राधाकृष्ण पवार यांची माहिती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना जीवे मारण्याची धमकी. व्हिडिओ व्हायरल. राजुरा शहरामध्ये राहणाऱ्या बाबा मस्की, शोभा मस्की या दाम्पत्याकडनं धमकी दिल्याची माहिती. आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या विश्वस्तांची नावं जाहीर. 6 पैकी 3 जागा मात्र अजूनही रिक्त.
शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूचं लोकार्पण 25 डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते होण्याची शक्यता. सागरी पुलामुळे नवी मुंबई ते मुंबई हा प्रवास अवघ्या 20 मिनिटात शक्य. ठाण्यातल्या वागळे इस्टेट परिसरातील श्रीनगर पोलीस स्थानकाचं छत कोसळलं. दुर्दैवानं कोणतीही जीवितहानी नाही. छताचा उर्वरित भागही धोकादायक बनल्याचं आपत्कालीन विभागाकडून स्पष्ट. जालन्यातील धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण. धनगर बांधवांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावरती दगडफेक. जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारायला खाली आले नाहीत म्हणून आंदोलक आक्रमक. जालनामध्ये झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून आंदोलकांना बाहेर काढण्यात पोलिसांना यश. जालना येथील धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण. गैरसमजातनं वरिष्ठ अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी जात असताना जमाव हिंसक. जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांचं स्पष्टीकरण. जालनामध्ये झालेल्या दगडफेकीनंतर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांवरती गुन्ह्याची नोंद. 10 जण पोलिसांच्या ताब्यात. जालना विशेष पोलीस महानिरीक्षकांची माहिती. सांगलीमध्ये धनगर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. एसटी आरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर. गेल्या 13 दिवसांपासून बारामतीत सुरू असलेलं चंद्रकांत वाघमोडे यांचं उपोषण मागे. धनगर समाजाला एसटीमधनं आरक्षण मिळावं या मागणीसाठी केलं गेलं होतं उपोषण. 26 नोव्हेंबरला हिंगोलीमध्ये छगन भुजबळांच्या उपस्थितीत ओबीसींचा मेळावा. मराठवाड्यातील ओबीसी बांधव मेळाव्यामध्ये सहभागी होणार. हिंगोलीमध्ये भुजबळांच्या सभेला परवानगी दिल्यास रस्त्यावरती उतरू. मराठा समाजाचा इशारा. रामलीला मैदानावरती 26 नोव्हेंबरला ओबीसी समाज बांधवांची जाहीर सभा. नाशिकच्या येवलामधील राजापूरमध्ये ओबीसी समाजाचं साखळी उपोषण. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून आरक्षण देण्याची मागणी. मनसे बुलढाण्याची लोकसभा जागा लढवणार. कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत एकमतानं निर्णय. शेगावच्या जागेचा आढावा बैठकीत आढावा घेण्यात आलाय. मराठवाडा पाणी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातनं जायकवाडी धरणात 8.5 टीएमसी पाणी सोडलं जाईल. उच्च न्यायालयाचा निर्णय. सर्वोच्च न्यायालयाकडूनही कायम. मराठवाड्याचा पाणी प्रश्न आज कॅबिनेटच्या बैठकीत वादळी ठरणार. राजेश टोपेंना आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारकडून कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेण्याचं आश्वासन. तर दुसरीकडे नाशिक नगरचे नेते पाणी न सोडण्यासाठी आग्रही. वर्षा धरणातनं जायकवाडीमध्ये 8.6 टीएमसी पाणी सोडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं परभणीतनं स्वागत. जायकवाडी पाणी हक्क संघर्ष समितीकडनं फटाके फोडून स्वागत करण्यात आलं. नाशिकच्या जलसंपदा सिंचन कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती शेतकऱ्यांसाठी या. नाशिकमध्ये दुष्काळ असताना जायकवाडीला पाणी का? शेतकऱ्यांचा सवाल. हवामान खात्याकडनं गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढच्या 2 दिवसात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. आग्नेय दिशेनं बंगालच्या उपसागरावरनं राज्यात बाष्पयुक्त वारं येण्याची शक्यता असल्यामुळे हवामान खात्याकडनं पावसाचा इशारा. वर्ध्यामध्ये सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट. कृषी उत्पन्न बाजारात 60% आवक कमी असल्याचं चित्र. परिणामी शेतकऱ्यांना सुद्धा भाव कमी मिळण्याची शक्यता. लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मंदावली. भविष्यात सोयाबीनचे दर वाढणार. आवश्यकता असेल तेव्हा सोयाबीन विका. शेतकऱ्यांना सल्ला. नांदेडच्या बेटक बिलोली इथे वांग्याच्या शेतीचा यशस्वी प्रयोग. 15 गुंठ्यांमध्ये केली वांग्यांची लागवड. वांग्यांच्या उत्पादनातनं 2 महिन्यात तरुण शेतकऱ्याला 1 लाख रुपयांचं उत्पन्न. विकसित भारत संकल्प यात्रेचा भाग म्हणून राज्यपाल रमेश बैस इगतपुरीतल्या कुशेगाव आणि मोडाळे गाव दौऱ्यावरती. यावेळी शेतकऱ्यांनी थेट राज्यपालांसमोरच अडचणींचा पाढा वाचून दाखवला. धुळ्याच्या क्युमन क्लबमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीचं धरणं आंदोलन. विविध मागण्यांसाठी 25 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन. लहुजी शक्ती सेनेची पदयात्रा अहमदनगरमध्ये दाखल. मातंग समाजाला अ, ब, क आणि ड नुसार आरक्षणाची वर्गवारी करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी पदयात्रा आयोजित. पुण्यामध्ये बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाच्या वेळी गोंधळ. सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या भाविकांना धक्काबुक्की. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर भाविक शांत. कोल्हापूर विमानतळावरती शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. ऊस दराचा प्रश्न सरकारनं तातडीनं निकाली काढावा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
नागपूरमध्ये आदिवासी बांधवांवरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात डिलिस्टिंग मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यामध्ये शेकडो आदिवासी बांधव सहभागी. मुंबईतल्या उपचारानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा जळगावमध्ये. मुस्लिम फकीरांकडून खडसेंचं अनोख्या पद्धतीनं स्वागत. नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंची बदली. नाशिकचे नवे पोलीस आयुक्त म्हणून संदीप कर्णिक यांची नियुक्ती. यापूर्वी संदीप कर्णिक पुण्याचे सहपोलीस आयुक्त होते, तर अंकुश शिंदेंची राज्य गुप्त वार्ताच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती होती. गेटवे ऑफ इंडिया इथे समुद्रामध्ये कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवरती महानगरपालिकेकडनं 10,000 रुपयांची दंडात्मक कारवाई. समुद्रात कचरा टाकत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या देवगड बंदरात स्वच्छ कोकण सुरक्षित कोकणची जनजागृती. महाराष्ट्रात नेव्हल एनसीसी युनिटचा उपक्रम. रत्नागिरी बंदर ते देवगड बंदर असा समुद्रमार्गे बोटीनं प्रवास करत या पथकानं स्वच्छतेचा संदेश दिला. इंद्रायणीमध्ये होत असलेल्या जलप्रदूषणाविरोधात मानवी हक्क संरक्षण संस्था आक्रमक. संस्थेच्या 3 सदस्यांची नदीमध्ये उतरून आणि तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक निदर्शनं. रसायनयुक्त पाणी सोडलं जात असल्याचा आरोप. कोल्हापूरमध्ये थेट पाईपलाईन योजनेचा वचनपूर्ती सोहळा. शाहू महाराज आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित. कल्याणच्या नेवाळी नाका इथे विजेच्या खांबावरती शॉर्ट सर्किट. आगीमुळे परिसरातला विद्युत पुरवठा खंडित. गोंदियामध्ये भर रस्त्यात दुचाकीनं पेट घेतला. गोंदिया कोहमारा महामार्गावरची घटना. बॅटरीवरती चालणारी दुचाकी जळून खाक. एसटी चालकाचं नियंत्रण सुटून 4 ते 5 गाड्यांना एसटीची धडक. पुण्यातल्या हडपसरच्या रामटेकडी परिसरातली घटना. एसटीच्या धडकेमध्ये 3 जण जखमी. नांदेडच्या लांडगेवाडीजवळ असलेल्या शेतातील घरावरती दरोडेखोरांकडून दरोडा. 72,000चं सोनं चांदी लंपास. दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये पती पत्नी जखमी. दरोडेखोरांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद. रेल्वेचं तिकीट नसल्यानं तिकीट निरीक्षकासोबत झालेल्या वादानंतर तरुणाची धावत्या रेल्वेतनं उडी. नागपूरच्या कामठी स्टेशनच्या महाराष्ट्र कोल्हापूर एक्सप्रेसमधली घटना. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा. पाशा पटेल सध्या राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला. काँग्रेसचं सरकार आल्यास महिलांना वर्षाकाठी 10,000 रुपये देणार. 10 लाखांच्या रोजगारासह 4 लाख सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन. काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. परकीय निधी कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे बायजूसला 9,000 कोटींच्या भरपाईचे आदेश. काही महिन्यांपूर्वी ईडीकडनं बायजूसशी संबंधित काही ठिकाणांवरती छापे पडले होते. या छापेमारीत आक्षेपार्ह डिजिटल डेटा हाती लागल्याचा ईडीचा दावा आहे. 36 तासात फेसबुक, गुगल आणि युट्यूबवरनं डीप फेक व्हिडिओज हटवा. केंद्र सरकारचे व्हिडिओ अपलोड करत्यांना आदेश. 36 तासांनंतर डीप फेक व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांवरती कडक कारवाई केली जाईल. कोचिंग क्लासेसमुळे विद्यार्थी आत्महत्या करत नसून पालकांच्या अव्वाच्या सव्वा अपेक्षा पूर्ण करता न आल्यामुळे आत्महत्या होतात. सुप्रीम कोर्टाचं मत. कोर्टातील क्लासेसवरती निर्बंध लावण्याची याचिका फेटाळण्यात आली आहे. मुंबईतील डॉक्टर अनिरुद्ध मालपाणींकडनं कोचिंग क्लासेसमधल्या विद्यार्थी आत्महत्येनंतर याचिका दाखल झालेली होती. आता शाळेच्या पाठ्यपुस्तकांमध्ये रामायण आणि महाभारताचे धडे दिले जातील. एनसीईआरटीची केंद्र सरकारला शिफारस. अनेक विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि आपल्या संस्कृतीची जाण याबाबत कमतरता आढळते. एनसीईआरटीचं मत आणि यावरती उपाय म्हणून रामायण आणि महाभारताचे धडे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं एनसीईआरटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटलमुळे एलआयसी आणि ईपीएफओचं मोठं नुकसान. रिलायन्स कॅपिटलच्या विक्रीमुळे कर्ज देणाऱ्यांची वसुली अर्धवट. टाटासह 6 कंपन्यांचा आयपीओ याच आठवड्यात शेअर मार्केटमध्ये येणार. आयपीओच्या माध्यमातून 7,300 कोटी रुपये उभारण्याचा 6 कंपन्यांचा मानस. आगामी एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामध्ये गोलंदाजांची दिरंगाई. टीमला महागात पडणार. गोलंदाजानं 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळ घेतल्यास गोलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावांचा दंड ठोठावला जाईल. आयसीसीकडनं नवा नियम लागू. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला आणखी एक धक्का. अंडर-19 वर्ल्ड कपच्या यजमानपदाचा मान रद्द. आता दक्षिण आफ्रिकेत घेतला जाईल वर्ल्ड कप. हॉलिवूड चित्रपट ओपनहायमर आजपासून OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार. Amazon प्राईम व्हिडिओ स्टोअरवरती हा चित्रपट पाहता येईल. सिंघम 3 सिनेमातील अजय देवगणचा फर्स्ट लुक आउट. बाजीराव सिंघमच्या अंगावरती शहारे आणणाऱ्या लुकनं सर्वांचं लक्ष वेधलं.
भारतात लगीनसराई सुरू झाल्यामुळे व्यावसायिकांना बंपर व्यवसायाची अपेक्षा. 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान 38 लाखांपेक्षा अधिक लग्न होण्याचा अंदाज. व्यापाऱ्यांच्या संघटनेला जवळपास 5.5 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.